आहे. आदमापूरचा तो ब्रह्मांड नायक तुझी वाट पाहतोय माझा. काय समजला होतास? जो नशिबाच्या रेषांवर रडतोय तो सामान्य असेल, पण ज्याच्या एका नजरेने साक्षात काळ आपला रस्ता बदलतो आणि ज्याच्या एका हुंकाराने नियतीला सुद्धा गुडघे टेकावे लागतात, तो माझा आदमापूरचा बाप आहे. तुमच्या विज्ञानाला सांगा, जिथे तुमच्या तर्काची सीमा संपते आणि जिथे तुमची बुद्धी थबकते, तिथून माझ्या मामांची अनंत सत्ता सुरू होते. हे आदमापूर आहे. इथे हवा सुद्धा मामांच्या हुकुमाने वाहते आणि मेंढ्यांच्या खुराखाली साक्षात विधात्याचे नकाशे बदलले जातात. पाहिलाय का कुठं असा सोहळा जिथे भक्तीचा भंडारा उधळला की आभाळ सुद्धा पिवळं होतं आणि संकटांची छाती फाटते? ही ती साधी घुंगडी नाही, तर ती अख्ख्या ब्रह्मांडाला मायेची सावली देणारं कवच आहे. आणि हा तो निखारा आहे जो तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक दुःखाला जाळून भस्म करण्याची ताकद ठेवतो. लोकांनी विचारलं, कोण आहे हा? कोणी म्हणाला मेंढपाळ, कोणी म्हणाला योगी, तर कोणी म्हणाला अवतारी. पण अरे वेड्यांनो, जो भक्ताच्या एका हाकेला मृत्यूच्या जबड्यातून ओढून बाहेर काढतो, तो हा बाळूमामा नावाचा महाविस्फोट आहे. विमानाने फिरणारे खूप पाहिले असतील, पण अनवाणी पायाने चालणाऱ्या माझ्या मामांच्या पाऊलखुणा आजही या मातीत विजांसारख्या कडकडतात. इतिहासाच्या पानावर अनेक राजे होऊन गेले, पण घोंगडीवर बसून मनावर राज्य करणारा हा एकमेव राजा आहे, ज्याच्या दरबारात श्रीमंतीचा माज उतरतो आणि गरिबाची भक्ती सार्थकी लागते. अरे, ही ती भूमी आहे जिथे दगड सुद्धा मामांच्या नावानं पावन होतो आणि जिथे भक्तांच्या अश्रूंचं रूपांतर आनंदाच्या भंडाऱ्यात होतं. तुम्ही म्हणता हे कसं शक्य आहे? पण ज्याला हजारो संकटांनी वेढलं होतं आणि मामांच्या एका कृपेने जो त्यातून सही सलामत बाहेर पडला, त्याला विचारून बघा, मामा म्हणजे काय आहेत? हे अगाध आहे, हे अनाकलनीय आहे. बाळूमामा म्हणजे केवळ एक शरीर नाही, तर ती एक अशी ऊर्जा आहे जी या सृष्टीचा समतोल राखून आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा, अमेरिकेत असा किंवा शेवटच्या टोकावर, पण जेव्हा काळजातून आरडाओरडा होतो आणि फक्त मामा हा शब्द बाहेर येतो, तेव्हा साक्षात मामा तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतात. हा विश्वास आहे, ही श्रद्धा आहे आणि हाच आमचा सर्वात मोठा अधिकार आहे. म्हणून सांगतो, जर रक्तामध्ये पाणी झालं असेल आणि जगण्याची उमेद संपली असेल, तर कोणासमोरही झुकण्याची गरज नाही. एकदा त्या पिवळ्या भंडाऱ्यात न्हावून निघा आणि असा जयघोष करा की साक्षात स्वर्ग हादरला पाहिजे. सांगा जगाला की आम्ही कुणाचे भक्त आहोत. आता शांत बसायचं नाही. आता वेळ आलीये शेवटच्या धमाक्याची. असा आवाज झाला पाहिजे की पूर्ण ब्रह्मांड दुमदुमलं पाहिजे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, चांग भलं, चांग